स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न. तर चला वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1, जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत: ए 7 ऑक्टोंबर, बी 9 ऑक्टोंबर, सी 11 ऑक्टोंबर आणि डी 13 ऑक्टोंबर. तर ऑप्शन बी योग्य आहे. 9 ऑक्टोंबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2, भारतामधील सर्वात कमी क्षेत्र असलेले घटक राज्य कोणते आहे? ऑप्शन दिलेत: ए हरियाणा, बी सिक्कीम, सी गोवा आणि डी त्रिपुरा. तर ऑप्शन सी योग्य आहे, गोवा. प्रश्न क्रमांक 3, कोणाच्या मते 1857चा उठावा म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय? ऑप्शन दिलेत: ए अशोक मेहता, बी विदा सावरकर, सी एस एन सेन, डी रियासतदार सरदेसाई. तर ऑप्शन बी योग्य आहे, विदा सावरकर. प्रश्न क्रमांक 4, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन दिलेत: ए मेंडेल, बी डार्विन, सी न्यूटन आणि डी लॅमार्क. तर ऑप्शन ए योग्य आहे मित्रांनो, मेंडेल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? ऑप्शन दिलेत: ए गोदावरी खोरे, बी भीमा खोरे, सी कृष्णा खोरे आणि डी तापीपूर्णा खोरे. तर ऑप्शन ए योग्य आहे, गोदावरी खोरे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन दिलेत: ए अस्तंबा, बी हनुमान, सी तौला आणि डी वैराट. तर ऑप्शन डी योग्य आहे मित्रांनो, वैराट. प्रश्न क्रमांक 7, इन्सुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरतात? तर ऑप्शन दिलेत: ए मधुमेह, बी कावीळ, सी मलेरिया आणि डी डेंग्यू. तर ऑप्शन ए योग्य आहे, मधुमेह. प्रश्न क्रमांक 8, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? ऑप्शन दिलेत: ए इलेक्ट्रॉन, बी पॉझिट्रॉन, सी फोटॉन आणि डी प्रोटॉन. तर ऑप्शन सी योग्य आहे, फोटॉन. प्रश्न क्रमांक 9, कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत: ए 10 फेब्रुवारी, बी 28 फेब्रुवारी, सी 10 मार्च आणि डी 14 मार्च. तर ऑप्शन बी योग्य आहे, 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते? ऑप्शन दिलेत: ए लॅक्टोमीटर, बी हायड्रोमीटर, सी मॅनोमीटर आणि डी यापैकी नाही. तर ऑप्शन ए योग्य आहे, लॅक्टोमीटर. प्रश्न क्रमांक 11, अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? ऑप्शन दिलेत: ए रघुराम राजन, बी दादाभाई नौरोजी, सी पी व्ही नरसिंह राव आणि डी अमर्त्य सेन. तर ऑप्शन डी योग्य आहे मित्रांनो, अमर्त्य सेन. प्रश्न क्रमांक 12, भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत? ऑप्शन दिलेत: ए सुब्रमण्यम चंद्रशेखर, बी अमर्त्य सेन, सी व्यंकटरमण रामकृष्णन आणि डी चंद्रशेखर व्यंकटरमण. तर ऑप्शन डी योग्य आहे मित्रांनो, चंद्रशेखर व्यंकटरमण. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली? ऑप्शन दिलेत: ए दिल्ली, बी मुंबई, सी नागपूर आणि डी साबरमती. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 14, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले? ऑप्शन दिलेत: ए 1939, बी 1942, सी 1945 आणि डी 1947. तर ऑप्शन बी योग्य आहे, 1942. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन दिलेत: ए गोविंद वल्लभ पंत, बी गोपाळकृष्ण गोखले, सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन सी योग्य आहे, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता? ऑप्शन दिलेत: ए लिथियम, बी ओस्मियम, सी ॲल्युमिनियम आणि डी वरील सर्व. तर ऑप्शन ए योग्य आहे, लिथियम. प्रश्न क्रमांक 17, भारताचे पहिले सेंद्रिय राज्य कोणते? ऑप्शन दिलेत: ए सिक्कीम, बी ओरिसा, सी अरुणाचल प्रदेश आणि डी मणिपूर. तर ऑप्शन ए योग्य आहे, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 18, आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत? ऑप्शन दिलेत: ए फॉस्फरस, बी कार्बन डायऑक्साईड, सी सल्फर डायऑक्साईड
आणि डी कार्बन मोनोऑक्साईड. तर ऑप्शन सी योग्य आहे, सल्फर डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 19. कोणता दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत: ए 18 एप्रिल, बी 22 एप्रिल, सी 23 एप्रिल आणि डी 24 एप्रिल. तर ऑप्शन सी योग्य आहे, 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20. प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? ऑप्शन दिलेत: ए पूर्व महाराष्ट्र, बी मध्य महाराष्ट्र, सी दक्षिण महाराष्ट्र आणि डी उत्तर महाराष्ट्र. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पूर्व महाराष्ट्र.